मराठा आहे, खानदानी मराठा आहे. मी त्यात पडत नाही. बसायचं मग मला कोणतरी संपर्क केला पाहिजे. मग तिकडे गेले इकडे कम नाही आले तसलं नाही. माझ्या शक्तीच्या बळावर माझ्या समाजाच्या शक्तीच्या जोरावर मी आंदोलन करतो. आणि न मिळणारा न्याय हिसकावून आणतो. जो रूल आहे माझ्या मराठा समाजाचा आणि क्षेत्रीय मराठ्यांचा रूलच तो असतो. कुठलं लढाईवर निघाल्यावर समोरून सांगायचं तुम्ही या आणि मग तुम्ही हारल्यासारखं करा. आपल्याला ते जमत नाही. सरळ निघतो मी, सरळ. सगळ्या मंत्र्यांना माहिती. मंत्री का आले नाही तर त्याचं खरं कारण मला जे वाटलं ते सांगतो. एकाला यायला तोंड नाही, सगळे यायचे संपले. सगळ्यांना माझ्या मराठ्यांनी वेळ दिलेला. मग जाऊन तिथं करावं काय, आता बोलू काय. फक्त हे उपोषण मला समाजाने क्लिअर करून द्यायला पाहिजे होतं. मग सरकारला कळलं असतं काय कचकासतोय ती. राज्य कशाला म्हणतात, राज्यातला मराठा कशाला म्हणतात आणि आपण सत्तेत असून काय उपयोग. हे पश्चाताप इतका आला असताना फक्त यांनी मला सलाईन जबरदस्ती लावायला नको. आणि निधून पुढं मला करून द्यावं, मी करायला तयार आहे. पण बिना सलाईन लावून मी इथं पडून राहून नाही शकत. कारण मला माहिती आहे सलाईन लावल्यावर काहीच होत नाही. माझं काहीच होत नाही. काहीच अर्थ नाही त्या सलाईन लावून उपोषण करणे. म्हणजे उगाच वेळ काढूपणा आहे मग तो. आणि वेळ वायाला घाल नाही. तेवढ्या वेळेत तर माझा इकडं जवळपास 25% महाराष्ट्राला येडा आणि विधानसभेच्या तयारी. आता दरेकर फरेकर सगळे ओठणीला आणतो मी. आता त्याचं सरशी नागपूर बी आणतो ओठणीला. मग आता त्याला नाहीच गप बसायचं ना, त्याच्या सरशी सगळे ओठणीला आणतो मी. थांब म्हणा तो ह्या बोलण्यामुळं तुझा तू मागून तुला मागूनच घालायला लागतं का वाबी. पुढून तर येतच नाही तू. तुला मागूनच घालायला लागतं का वाबी. पण बाकीचे जे ओरिजिनल निवडून येतात ना, तो ह्यामुळं त्यांना इतका फटका बसणार आहे. म्हणा बाळा तू फक्त बघ माझ्या आत. तू फक्त माझ्या बघ. तू नाही दम खायचा सगळं भाजपाचं. तू म्हणजे हे 2-3 जण कीड लागलेली. फडणवीस साहेब हे 2-3 जण भाजपला लागलेली किडी. हे जे 5-7 जण आहेत ना, ही किडी आहे भाजपला लागले. पण तुम्हाला सलाईन रात्री समाजाच्या दबावामुळे लागली का सरकारने जबरदस्ती? सरकारला असं वाजवतो मी. सरकार फारकार माझा समाज ऐकत नाही. माझा समाज रडायला लागला मोठं मोठे. तुमचं होते का नव्हते मला नव्हतं मध्ये बांधव. कारण मला रात्री जास्तीचं नव्हतं समजत. मला जे वाटतं ते मी खरं बोलतो. मला जास्तीचं समजत नव्हतं. मी फक्त आरडत होतो की मला लावू नका. पण मला इतकं पॅक केलेलं होतं की मी कसलीच हालचाल करू शकत नव्हतं. सरकार फरकारचे टप्पर बी नाही आपल्याला बळच सलाईन लावायचं. शेवटी समाजाला वाटतं तुम्ही पाहिजेत. तुम्ही असाल तर ते 4 महिने लेट मिळेल तर तुम्ही देता आरक्षण. आणि तुम्ही असल्यावर समाजाला दिशा मिळेल. तुम्ही असल्यावर सरकार बी धोरणाला लागेल. आणि तुम्ही असल्यावर समाज बी एकजूट राहील. नाही तर सगळे सायरा बाहेर होती. त्यामुळे तुम्ही पाहिजे लावली. मग सलाईन लावून पडून राहून उपयोग नाही हे मला समजतं. काही अर्थ नाही. नाही काय करणार मी असं काय करू मग. इथं काहीच काम व्हाय ना. इथं दर निवडणुकीचं व्हाय ना, मतदारसंघाचं व्हाय ना, रॅलीचं व्हाय ना. लोक माझ्याकडे ते त्यांना बोलणं व्हाय ना. माझं सलाईन लावून काय पडून उपयोग आहे. काय उपयोग नाही त्यात. महिनाभर पडून राहिलं तर काय अर्थ. म्हणजे वेळ काढूपणा आहे मग ते. मी म्हणजे माया मनाला असं समजतो मी ती वेळ काढूपणा आहे. म्हणजे आता निवडणूक जवळ आली आणि मी सलाईन लावून झोपून राहू. किती मूर्ख आहे मग मी. बिना सलाईनचं करतो. मग हो दे टक्कर समाज सरकारची माहीत. मग टक्कर खेळायला तयार आहे मी. मला बेगडेपणाचा उपोषण असो आंदोलन असो नाही आवडत. बेगडाटपणा मी नाही करू शकत. हे नाही गप्प बसायचे राव. देवेंद्र फडणवीसची पुरी वाता हात गेल्याशिवाय भाजपची काडी लावल्याशिवाय ते गप्प बसायचे नाही. या लाडाला आणि त्या दरेकरला यांना माहीत नाही महाराष्ट्रात मराठ्याशिवाय काही खरं नाही. आणि हे जितकं बोलते तितका मराठा समाज मायाकून व्हायला लागला. हे जाणून बुजून हे लाड्या हे बिगर मिशावाला हे कसलं गाणं दिसतंय ते. त्याला फक्त एक टिकला लावायला पाहिजे मध्ये गोल. असा छान दिसन ना सुंदर ते. सकूगच दिसन मग ती. ते दरेकर. हो तू मला करणारच ना. अभियान सुरू आहे ना दरेकरचं. सकोबाईचं बिगर मिशाची सकू अभियान सुरू आहे त्याचं. देवेंद्र फडणवीस सांगतो ना कर म्हणून. मला एक सांगा,
एक छत्रपती शिवरायांचं महानाट्य, शंभूराजांचं महानाट्य दाखवलं. ती कोणात हिंमत नाही दाखवायची, ते दाखवलं. मराठवाड्यात कोणी दाखवू शकत नाही एवढं बलाढ्य मोठं महानाट्य आहे. आम्ही धाडस केलं. पोरं होतं त्या टायमाला, आम्हाला काही कळत नव्हतं. पोरं होतं आम्ही दाखवण्याचं. सविस्तर ऐका आता, मला ते सांगायचं नव्हतं पण सांगायची वेळ आली आता. हां, हे पोरं होतं, दाखवायची वेळ आली. शिवरायांचा, छत्रपतींचा आमच्यावरती विचाराचा पगडा आहे. आम्ही दाखवण्याचं काम केलं. 33 जण होतो, दाखवण्याचं काम केलं. आम्हाला असं म्हणायचं, ही हिंमत कोण करत नाही, तुम्ही कशाला करता? म्हणलं जे हिंमत करत नाही तेच आम्ही करत असतो. हां, आणि मराठवाड्यात पहिलं शंभूराजे महानाट्य आम्ही दाखवण्याचं एक धाडस केलं. व छत्रपतीमुळं जागृती व्हावी, जनजागृती व्हावी, छत्रपतींचे विचार, हिंदुत्वाचे विचार जावे समाजात, म्हणून ते एक समाज जागृतीसाठी केलेला कार्यक्रम आहे. इतिहासाची जनजागृती करण्यासाठी तो केलेला कार्यक्रम आहे. तो आम्ही केला. त्याच्यात तोटा आला. काय करावं? त्याच्यात काही सगळ्यांना माहिती आहे, नाटक करणारा त्यात काही जणांनी पैसे चोरलेत त्यात. मग ते आलं. आमच्याकडं तर गल्ला नव्हता हवी. हजारो साक्षीदार आहेत त्याला. मग सविस्तर मीडियावर सांगायला लागलो मी, गल्ला मनोज जरांगेकडं नाही, पैशाचा आहे त्याच्याकडेची, त्याला सगळं माहिती आहे. हां, इथपर्यंत क्लिअर आता. त्याच्यामुळे आम्ही नुसते गोळा करून आणून द्यायचे. कमी पडले याचे कोण घे, त्याचे कोण घेईन, त्यांना नेऊन द्यायचे. करा बाबा भरपाई. त्यांनी केव्हा म्हणायचं तोटा आला, कधी म्हणायचं फुल पैसे गोणी भरून आले, तर कधी म्हणायचं कमी आले. आता हातातच त्यांच्या. त्याच्यामुळे जे असेल ते असेल. आता ते झालं गेलं, गंगाला घोडं नालं असं आम्ही समजलेलं त्याच वेळेस. पण केलं प्रामाणिकपणाने जनजागृतीसाठी, कारण तो सांस्कृतिक कार्यक्रम. हां, सांस्कृतिक कार्यक्रम आहे, लक्षात ठेवा सगळेजण. त्यामुळे आम्ही केला. आला तोटा आता ते काय करावं त्याला. आला तर काय डोक्यात दगड घालता का आता? आला तर मग त्यात 3 जण होते, 3घांनी वाटून घेतलं. ऐकायला येतं ना? मग आम्ही आपले ज्याच्या त्याच्या वाट्याला दिले. आम्हाला खाजगी दिली. महाराजांना एक दिला खाजगी, मला एक खाजगी दिला. आम्ही दोघांना दिले भाऊ. मग आता खाजगी तुमच्यासारख्याची. मग एक जण राहिला तर ते नाटक ते म्हणलं मी ते देतो. मग त्याने ते द्यायचं काम होतं. त्याच त्यांनी काय ते दिले नाही, ते लपडं पुन्हा आमच्या बिघाड्यात गुतलं. आता आम्ही इकडे दिले नाही का, तर दिलेत. आमच्याजवळ साक्षीदार आहेत. खाजगी माणसाचे घातलेले आम्ही देऊन टाकले. जे इमानदारीनं त्या शिष्य पडले ते दिले सगळ्यांनी. मग देऊन टाकलं. आता काय राहिलं तरी ते आमच्या गळ्यात गुतीलं, कारण ते जरा अतिशहाणा आहे ते 3रा. त्याच्यामुळे ते गुतलं. ठीक आहे, आता झालं गेलं ते. हां, दिले आम्ही इथपर्यंत क्लिअर आहे. महाराजांनी बी महाराजाचे दिलेले, मी पण माझे दिलेले, सगळेजण साक्षीदार आहेत लोक. तरी ते आता त्यांनी त्याचे द्यायला पाहिजे. त्यांनी त्याचे चेक दिलेत. फुकट चेक देईन का माणूस? किती येडा असून द्या. आता हा बघ, बेतायचे म्हणल्यावर ते सोडून द्या. बेतायचे म्हणल्यावर भीतीनारच आमच्यावरती. हां, पण दिले मग त्यांनी त्याचे द्यायला पाहिजेत का नाही? आता हे क्लिअर झालं, चला जाऊ द्या. तरी बी हे झालं. तिघाची चूक असू नसू, ही भाग वेगळा. सांस्कृतिक कार्यक्रम आहे, नीट ऐका बरं का. छत्रपतींचा कार्यक्रम आहे, सांस्कृतिक आहे, जनजागृतीसाठी दाखवला आहे. तिघाचं सोडून द्या आमचा आता. हां, का बरं? सांस्कृतिक मंत्रालय मदती करू शकत नाही? करू शकत नाही? पाठीमागं धर्माधिकाऱ्यांचा कोणाचा तरी कार्यक्रम होता, आम्ही शहाल देत आहोत. हजारो करोड रुपये आमच्या जनतेचे सांस्कृतिक कार्यक्रमामार्फत तुम्ही घालू शकता. आणि सामान्य पोरांनी छत्रपतींचं नाटक दाखवलं, त्याला काय अडचण आली असेल 4-2 लाखाची. हां, तर तुम्ही ते 4-5 लाख काय असतील ते भरू शकत नाही सांस्कृतिक कार्यालय. हा, छत्रपती फक्त निवडून येऊस तर मोदी साहेब छत्रपतींचा आशीर्वाद आणि शपथ घेतात, ते चालतं. हां, आणि 4 पोरं अडचणीत आणायला निघालात तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब. हां, ते हे करून काय शोभतं तुम्हाला? आता दुसरी गोष्ट सांगतो, आम्ही फसवणूक केली असं म्हणता. किती फसवणूक दाखव. एक पनवेलचं मॅटर आहे. हां, मला आता आठवना उपोषणामुळं. त्या माणसाचे 4-5 करोड रुपये बँकेत आहेत स्वतःच त्यांनी केसेस केल्यात. समोरच्या माणसं कोर्टाने निकाल दिलेत. त्याच्या पोरी 3 फाशी घेणार आहेत. ते पैसे जर नाही दिलेत, इतके हाल चालले. त्या पोरींचं शिक्षण बंद पडले. 5 वर्ष झालं ही शाळा सुरू आहे सगळी. त्यात काही आमदार मंत्री बी आहे का रे बाबा? हां, का तिथं कसं काय ॲक्टिव्ह नाही? हां, न्याय मंदिर बी तिथं कसं काय, काही म्हणतो आम्ही, काही खूप चांगले आहेत. तिथं कसं काय कोर्ट ॲक्शन घेत नाही? हां, एक इकडं लातूरचं आहे. मी तुम्हाला आता उद्यापासून लिस्टच देणार आहे आता. हां, मला हे रात्री कळालं म्हणून सांगतो मी तुम्हाला. मी आता लिस्टच देणार आहे. शिवाजीराव ते निलंगेकर कोणचा तरी आमदार आहे इथं निलंगेकरला. हां, तिथं एक कारखान्याची पार्टनरशिपमध्ये 20 करोड एका माणसाकडून घेतले.
कोर्टाने निकाल दिला म्हणतात. का रे बाबा फसवणुकीचं त्याला कसं काय अटक नाही करीत माहीत का रे बाबा? हा तिथं कोर्टाला जागा आहे नाही तर आमच्यापाशी लई जागा आहे तिकडे झोपलेलं आहे का? हे वाईट वाटत बोलताना. आता न्यायपालिकेविषयी न्यायपालिकेने समान न्याय करावा या जनतेला नाही करायला पाहिजे का? आमच्याविषयी न्याय कसं काय नाही? किती जण फसवणुकीचे दाखवतो मला. मी हजारो मॅटर देतो तुम्हाला असले हजारो, आता शेकडो. ते कुठं 50-50 वर्ष झाले सुरू आहेत ते मेळ सुद्धा लागा ना. बरं हां आता हेच इथपर्यंत सांगितलं तुम्हाला. आता पुढचं सांगतो. 12-13 वर्ष कम न उचललं आहे मॅटर, आताच का उचललं? बरं आता हे सांगतो आणखी ना, नीट ऐका. हे बी सांगतो. पहिल्यांदा पकड वॉरंट काढ. आम्ही का दहशतवादी आहेत का? बॉम्बस्फोट करणारे मर्डर केला का आम्ही? डाके टाकले का? पकड वॉरंट काढता. बरं मी सन्मान केला का नाही न्यायालयाचा, संविधानाचा, कायद्याचा, लोकशाहीचा? साहेब ऐकताय ना तुम्ही? हां केला की नाही? मी मागच्या वेळेस गपचिप गेलो का नाही? न्यायपालिकेला त्रास नाही झाला पाहिजे, जनता कोर्टापुढे जमली नाही पाहिजे, आरडाओरड झाली नाही पाहिजे, मी गपचिप गेलो. हां जामीन करून आलो का नाही? पुन्हा पकड वॉरंट काढायची काय गरज आहे? सांगा मला तुम्ही. पुन्हा पकड वॉरंट काढायची काय गरज आहे? इतक्या तातडीनं माझ्याविषयी न्याय का? इतकी न्यायपालिका कट्टर झाली. कोपर्डीच्याला कम नाही आणखी फाशी दिली का रे बाबा? हां मी एवढं फसवणुकीचे किती गुन्हे आहेत राज्यात, काढावर बाहेर सगळे. हां न्याय व विधी विभाग कोणाकडे? देवेंद्र फडणवीसकडे. हां यांच्यावर कंट्रोल कोणाचा आहे? न्यायालयावर सुद्धा देवेंद्र फडणवीसचा. गृह विभाग कोणाकडे? पोलीस देवेंद्र फडणवीसाकडे. देवेंद्र फडणवीसांच्या यांनी ह्या अभियान चालायला सुरुवात करायला लावली. कोणाला? दरेकरला. म्हणजे मराठा समाजाला आज या चॅनलच्या माध्यमातून मला सांगणं आहे, यांना मी या साईडत गुंतू शकत नाही, यांना बाकीच्या लफड्यात मी गुंतत नाही. यांनी असं ठरवलं आता ह्या मॅटरमध्ये माझा काही दोष नसताना ह्याच्यात याला जेलमध्ये टाका. आता आज सांगतो तुम्हाला, मला जे जे रात्री कळालं ते मी समाजाला सांगतो आणि ते खरं आहे. ही देवेंद्र फडणवीसला रचलेला डाव आहे. विधी व न्याय विभाग त्याच्याकडे, त्याच्या अंतर्गत सगळं येतं. तो काही न्यायाधीशांना सुद्धा फिरकी घ्यायला लावू शकतो. न्यायाधीश त्याचा पाहुणा आहे अशी मला ऐक्यू माहिती. ऐक्यू बरं का, मी खरं बी म्हणत नाही, ते हाय त्यो. कारण दिवस दिवस उभा करून ठेवतो. असं मी ऐकून आहे. अख्खा पुणे म्हणतं की त्यो कोर्ट कसं आहे बघा. आतून माहिती घेऊन गुप्तचर यंत्रणा बी. मी आरोप करणारातला नाही, मी न्यायदेवतेला मानणार आहे. कानाला धरून सांगतो, न्यायदेवताच आणि न्यायपालिका सगळ्यांना न्याय देऊ शकते. पण काही जण असे आहेत की ते नातं निभित आहेत. ते देवेंद्र फडणवीसांकडं विधी